भविष्याच्या अंधारात चालताना प्रश्न खूप होते, उत्तर एकही नव्हतं. माणूस आजूबाजूला होते, पण आधार देणारं कोणीच नव्हतं. मनात भीती होती, डोक्यात गोंधळ होतं आणि हृदयात थकवा भरूनही राहिलेला होता. तेव्हा पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थ हे नाव माझ्या कानावर पडलं. त्या नावात काहीतरी वेगळं आहे हे पहिल्या क्षणी मला मनामध्ये जाणवलं. नमस्कार. स्वामी एपिसोड भाग 6. मी श्रद्धाळू होतो, पण अंधश्रद्धाळू नव्हतो. म्हणून माझं मन संशयक होतं. देव खरंच ऐकतो की आपण स्वतःला समजवतो, हा प्रश्न मनामध्ये माझ्या उद्भवत होतं. डोक्यातच हाच प्रश्न चालू होता. तरीही मनाचे खाली कोपऱ्यात एक हाक आली. त्या रात्री झोप काय येईना. डोळे बंद केले, फक्त आणि फक्त विचारांचा विचार. आणि माझ्या मनात अचानक एक नाव घुमलं, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी सकाळी भयंकर बातमी घेऊन आली. सगळं संपल्यासारखं वाटलं. पायाखालची जमीन सरकली. मनात विचार आला, आता देव ही मदत काही करू शकत नाही. पण तरीही ओठावर न कळता श्री स्वामी समर्थ यांचं नाव आलं आणि तिथूनच श्री स्वामी समर्थ यांचा खेळ सुरू झाला होता. त्या दिवशी एक अनोळखी माणूस अचानक मदतीला आला. तो ना ओळखीचा ना अनपेक्षित, पण वेळ अगदी अचूक होते. त्याने जे बोललं ते माझ्या परिस्थितीतील तंतोतंत जुळत होतं. मनात प्रश्न उभा राहिला होता, याला कसं काय सगळं कळलं. तो निघून गेला, पण प्रश्न मात्र मागे राहिला होता. मी फक्त विचार करत राहिलं होतं, त्याला कसं काय ठाऊक झालं. रात्री पुन्हा मी श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण केले, पण यावेळी मन शांत होतं. काही मागितलं नाही, फक्त घडलेलं सांगितलं. डोळे मिटलं आणि एकच विचित्र स्वप्न पडलं होतं. स्वप्नात कोणी काही बोललं नाही, फक्त मी पाहत राहिलं होतं. पण सकाळी उठल्यावर मन मात्र माझं हलकं झालं होतं. दिवसागणिक योगायोग वाढू लागले होते. जुळण्याचे सुरू झालं होते. जिथे अडथळा होतं तिथे अचानक मार्ग सापडायला चालू होतं. लोक मदत करत नव्हते, तिथे मदत करत होते. पण कारण कुणालाच कळत नव्हतं आणि मलाही ठाऊक नव्हतं. मी आतून पूर्णपणे बदलत जात होतं, पण कसं ते अजूनही मला समजत झालं नव्हतं. हा बदल मला भीतीदायक होता आणि दिलासा देणाराही होता. मी मात्र विचार करत राहिलं होतं. पण एक दिवस अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांचे नाव पुन्हा समोर आलं. कोणीच सांगितलं नव्हतं, पण मन आतून ओढ घेत होतं. जिथे जायचं, कसं, कधी काही ठरवलेलं नव्हतं. तरी ही परिस्थिती अशी जुळत गेली की जाणं मला भाग पडलं होतं. आणि तिथं गेल्यावर खरी परीक्षा माझी सुरू झाली होती. अक्कलकोटचे पाऊल ठेवलं आणि छातीत दडपणा जाणवलं. जण काही कोणीतरी आतापर्यंत पाहत आहे. दर्शनिक मनामध्ये शांतता होती, पण मनात मात्र वादळ मोठं होतं. मी इथे का आलो हा प्रश्न सांत्वत होतं. उत्तर मिळणार होतं, पण लगेच काय मिळत नाही. स्वामी समर्थ अक्कलकोटच्या मंदिरात उभा राहून डोळे मिटले. काही मागायचं होते, पण शब्दच मिळत नव्हते. तेवढ्यात मागून कोणी तर हलकेच बोलले, कशाला रे घाबरतोस एवढा. एवढंच मी मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. कोण बोललं तेही माहीत नव्हतं. क्षणभर अंगावर काटा आला. श्वास अडकल्यासारखा झाला होता. मन म्हणत होत हे भास आहे, पण हृदय सांगत होतं तसे नाही. त्या दिवशी मंदिरातून बाहेर पडताना वेगळाच माणूस झालं होतं. काहीतरी आतून तुटलं आणि काहीतरी नवीन तयार झालं असं वाटलं होतं. परत घरी परतल्यावर जुन्या अडचणी त्याच होत्या, अजूनही होत्या, पण त्या त्रास देत नव्हते. आश्चर्य होतं. स्वामीवरचा विश्वास वाढत होता, पण प्रश्नही मात्र वाढत होते. त्या प्रत्यक्ष भेटतात का की फक्त मार्ग दाखवतात, अजून लपलेलं होतं. एकदा पुन्हा संकट आलं, यावेळी जास्त मोठं. यावेळी मन डगमगू लागलं होती. श्रद्धा हादरली होती. आत्ता काय हा प्रश्न उभा राहिला होता. त्या रात्री स्वामींच्या फोटोसमोर ठेवून बसलो आणि तिथेच सस्पेन्सचा कळस होता. वीज गेली, अंधार पसरला आणि घरात शांत झालं. तेवढ्यात फोटो पडला, पण मात्र फुटला नाही. त्या क्षणी अंगातून माझ्या घाम फुटू लागला होता.
मनात एकच विचार, हा इशारा आहे का वेगळंच आहे? आणि लगेच फोन वाजला. फोनवर जी बातमी होती ती ऐकून पायाखालची जमीन सरकली होती. असंच झालं होतं, पण आश्चर्य म्हणजे नुकसान माझं टळलं होतं. जेमतेव बचाव झाला होता आणि तेव्हाच सगळं जोडायला लागलं होतं. जर फोटो पडला नसता, जर फोन वाजला नसता, तर आज चित्र वेगळंच असतं. हा योगायोग नव्हता हे स्पष्ट होते. स्वामी थांबत होते, सावट करत होते, पण शब्दाशिवाय काय होत नव्हते. त्या दिवसानंतर मी काहीही घाईत करत नाही. आधी स्वामींचं नाव, मग पाऊल. आयुष्य सोपं झालं नाही, पण स्पष्टही झालं. काय टाळायचं, काय स्वीकारायचं हे कळायला लागलं होतं. ही तर स्वामींची कृपा होती. स्वामी मदत करतात, पण आपल्या अटीवर नाही. ते देतात, पण योग्य वेळी. आपण मागतो ते नाही, आपल्याला जे हवं तेही समजेपर्यंत वेळ लागतो. पण आलं की आयुष्य मात्र बदलतं. आजही अडचण येतात, प्रश्न सुटत नाहीत लगेच, पण घाबरायला मन तयार होत नाही. कारण एक नाव पाठीशी आहे. तो नाव उच्चारलं की छाती मात्र उंच भरारीने भरते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कधी कधी वाटतं त्यांना भेट द्यावी, पण लगेच जाणवतं भेट देऊन काय बदलणार. ते रोज भेटतातच अनुभवातून. फक्त ओळखण्याची नजर हवी आणि थोडं संयम महत्त्वाचं आहे. हा अनुभव सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात, कारण हे वाचण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. तरीही लिहितंय, कारण कोणाला तरी आधार मिळावा. आज मी उभा आहे फक्त आणि फक्त श्रीमुळे. हे सत्य कथा आहे, कोणतीही बनवलेली कथा नाही. जर तूही अडचणीत असशील तर एकदा नाव घे. काही मागू नकोस, फक्त मन मात्र मोकळं कर. उत्तर कसं येईल याची अपेक्षा तू मात्र ठेवू नकोस, पण येईल यावर विश्वास ठेव. बाकी सगळं श्री स्वामी समर्थ पाहतच असतात. स्वामी म्हणजे चमत्कार नाही, स्वामी म्हणजे शिस्त, समज आणि संयम. ते आयुष्य बदलत नाही, दृष्टी भरतात, आणि दृष्टी बदलले की आयुष्य आपलं आपोआप बदलत राहतं. हा माझा स्वतःचा स्वानुभव आहे. आज मागे वळून पाहिलं की भीती हसू येते. त्यावेळी जे अटी वाटत होतं ते सुरुवात होती. हे कळायला वेळ लागलं, पण योग्य वेळीच कळलं. हेही स्वामींचं निवेदन होती. ही कथा इथे संपत नाही, कारण अनुभव रोज नवे मिळतात. फक्त ओळखण्याची तयारी हवी. स्वामी समर्थ सोबत असतील तर एकटापणा राहत नाही. ही तर खरी शांतता असते. जर हा अनुभव तुमच्या मनाला लागला असेल, तर स्वामींच्या नावात तुलाही आधार वाटत असेल, तर हे शब्द इथेच थांबू नकोस. अजून असे अनुभव हवे असतील तर मनापासून सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.